आम्ही आई घाले लायसन दाखव. आम्ही आई घाले लायसन नाही. हे माझ्या हातात हे ना, बिगर लायसन्स 2,000ची पावती मारली मॅडम. काही दिन महाराष्ट्रात पोलिसांची दादागिरी वाढते. हो मित्रांनो, तुम्ही बोलता की असं का म्हणताय तुम्ही, आमच्या सोबत तर कधी असं घडलं नाही. जवळचे मित्र हे सोमनाथ आव्हाड यांच्या सोबत एक 2-3 दिवसाखाली वाघोली ट्रॅफिक सिग्नलला एक प्रकार घडलाय. ट्रॅफिक हवालदार लेडीज आहेत, त्यांनी अक्षरशः शिवी दिली त्यांना. अक्षरशः त्यांची काहीही चुकी नव्हती. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व तुम्हीच सांगा की याच सोमनाथ भाऊचं काय चुकलंय नेमकं. हातात 2,000ची पावती मारली मॅडम. ती मॅडम डायरेक्ट म्हणते आई घालन. तर ड्रायव्हर भावांनो, हा प्रकार इथंच थांबलेला नाहीये. ज्यावेळेस सोमनाथ भाऊ पोलीस स्टेशनला गेले तर त्या ठिकाणचे देखील कर्मचारी सोमनाथ भाऊंसोबत कसे बोलले हे देखील मी तुम्हाला दाखवतोय. आणि अंमलदार येतील थोड्या वेळ बसा 10 वाजेपर्यंत तुमची फाईन करा नाही घाल्या न तुम्ही बघितलं हे पोलीस महाशय. आता सोमनाथ भाऊ आमचे सर्वांचे सिनियर आहे, ते आपले जवळचे मित्र देखील आहे. इव्हन आमच्याकडून जर काही चुकीचा व्हिडिओ बनवला जात असेल ना, तर ते आम्हाला सांगते नाही मामा तुमचं चुकतंय. तर मित्रांनो, सोमनाथ भाऊकडं सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं आहे, कारण त्यांच्या गाडीत डॅशकॅम कॅमेरा वगैरे बसवलेला आहे, स्क्रीन वगैरे सर्व आहे. सिग्नल तोडला नाही याचं सुद्धा प्रूफ आहे. तरी सुद्धा त्यांना 2,000चं फाईन मारलं. त्यांचं लायसन्स सुद्धा त्या मॅडमनं घेऊन टाकलंय. आणि ह्यामध्ये हेमा असे बोलतात. हा प्रकार ज्या दिवशी घडला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वजण वाघोली पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी जाणार. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. हे माझ्या हातामध्ये महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक आम्ही निवेदन देण्याकरता कालच्या मॅटर संदर्भात वाघोली पोलीस स्टेशन आलो होतो. तर ड्रायव्हर भावांनो, आम्ही ज्यावेळेस वाघोली पोलीस स्टेशनला पोहोचलो निवेदन देण्यासाठी, तर त्या ठिकाणी फाईन कोणत्या कोणत्या प्रकारच्या सोमनाथ भाऊला मारल्या गेलेल्या आहेत हे स्वतः सोमनाथ भाऊच तुम्हाला सांगते. आपल्या गाडीवरती जी फाईन टाकली लगभग 2,000 रुपयाची. फाईन कुठली मी ती सांगतो. झेब्रा क्रॉसिंग जे मी क्रॉस केलं नव्हतं त्याची पण माझ्यावरती फाईन टाकली. पोलीस मॅन्युअल सिग्नल नॉट फॉलो त्याची पण 500 रुपये फाईन टाकली. आणि स्टॉप लाईन क्रॉस केली म्हणून त्याची पण फाईन टाकली. जी काही मी झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे होतो तरी पण त्याची फाईन टाकली. सोमनाथ भाऊचे अक्षरशः 4 ते 5 दिवस झालेत गाडी रिकामी आहे. गाडीला लोड देखील भेटला गेलाय. का तर त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलीस स्टेशनला जमा आहे. मित्रांनो, आज लगभग 3 दिवस झाले त्या गोष्टीला. माझं लायसन त्यांनी कुठल्या कायद्याअंतर्गत घेतलं हे मला माहिती नाही किंवा सांगितलं नाही. गाडीवाल्याची चूक नसताना देखील आता लायसन पोलीस स्टेशनला जमा आहे. सोमनाथ भाऊला गाडी उभा ठेवणं लागत आहे. याला जबाबदार कोण? कारण की गाडीचा हप्ता, घर खर्च, घराचा हप्ता वगैरे वगैरे सर्व असा प्रकार प्रत्येकामागं असतो. प्रत्येकामागं अफाट खर्च झालेला आहे. तर तुम्हीच विचार करा ड्रायव्हर भावांनो, की आपल्या महाराष्ट्रातच हा सर्व प्रकार का घडतो? का ड्रायव्हर लोकांना दाबण्याचा प्रयत्न होतो? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा.